नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला वेग घेत आहे। याच दरम्यान माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केलेला आहे। देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। भाजपवर प्रश्नांचा भडीमार होत आहे। तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहू या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रातील माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। अनिल देशमुख यांनी भाजप नेत्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांना जबरदस्तीने फसवण्याचे आरोप लावलेले आहेत। देशमुख म्हणाले की महाराष्ट्राच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्याजवळ पेन ड्राईव्ह मध्ये ठोस पुरावे आहेत। देशमुख म्हणाले की 3 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्या विरोधात खोटे आरोप लावून FIR दाखल करण्यासाठी सांगितले होते। मी ते करण्यास नकार दिला होता। देशमुख यांनी आरोप केला की माझ्या नकारामुळेच माझ्या मागे ED, CBI लावून मला 13 महिने जेलमध्ये ठेवले गेले। अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना चेतावणी देताना म्हटले की जर त्यांनी मला आव्हान दिले तर मी पुराव्यांचा खुलासा करेन। त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही वक्तव्य दिले आहे। पटोले म्हणाले की जे अनिल देशमुख म्हणत आहेत तेच खरे असेल। मोदी सरकार आल्यापासून एजन्सींचा चुकीचा वापर केला जात आहे। जे त्यांच्या सोबत असतात त्यांच्यावर एजन्सी काही करत नाही। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। त्या म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे उतरले आहे। सत्तेवर येण्यासाठी आपण कोणत्याही पातळीवर जाऊ शकता, ज्यात चरित्र हननही समाविष्ट आहे। देशमुख यांच्या आरोपांनी फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपला प्रश्नाच्या भोवऱ्यात आणले आहे। अनिल देशमुख यांच्या आरोपांनी महाराष्ट्रातील राजकीय खळबळ माजवली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आरोपांवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांनी भाजपला मोठे आव्हान दिलेले आहे। या आरोपाची सत्यता पुढील तपासणीतून स्पष्ट होईल, पण सध्या यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे। आजच्यासाठी एवढेच। परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।